ए भाऊ असं वाटलं तुम्हाला हे पंचनपत्री? भाई पैसेच घेत नव्हतं बघा. आपला रोहित गेला विचारायला. परफेक्ट हवा असणं खूप गरजेचं आहे. ये आपकी आहे ना? ये त्याच्या पलटात बघ ना. भारत कुठे काय कमी आहे का? हे बघा. डे 5 ला आपण इथे राहिला होतो. आता इथून गाडी काढतोय आणि जागा खूपच नॅरो आहे. रोहित गाईड करतोय आपल्याला. सही आहे. आता आम्ही मुघल रोडवर आहे आणि वाटेत थांबलोय. इथून व्ह्यू खूपच भारी आहे. इथे कोणता तरी वॉटरफॉल आहे या साईडला, पण तिकडून खालून रोड आहे. ॲक्च्युली तिकडे जाण्यासाठी आम्ही थांबलेलो, पण कळत नाही आहे. कोणी लोकल वगैरे पण दिसत नाही आहे. हे बघा इथे असं छान बसायला वगैरे पण केलं आहे. आणि व्ह्यू बघा इथला. इथे भजी आहेत. भाई साहब ये क्या है? चिकन तवा चिकन. इथे तवा चिकन आहेत. ॲक्च्युली इथे सगळ्या दुकानमध्ये हे सेम विकायला आहे. ते बघा त्यांच्याकडे पण आहे. इथला फेमस आहे वाटतं. आता एक भेटलेत, मराठीत बोलत आहेत. सो वाटेत आता नाश्ता करण्यासाठी थांबलो. इथे चहा सांगितली. ॲक्च्युली इकडे काय असं नाश्ता करत नसल्यामुळे आम्हाला काय भेटत नाही आहे. सो चहा बिस्किट वगैरे खाऊ, भजी वगैरे, पण तेलकट आहे खूप. सो बघू. आणि वाटेत हे असे कुलचे विकणारे बरेच आहेत इथे शॉप्स. हा काहीतरी बटर एकदम मैद्याचा काहीतरी आहे. देखो कैसा है. एकदम गू आहे. पण एकच चांगलं आहे की भाई पैसेच घेत नव्हता. कुठे लेके जाओ, फ्री में लेके जाओ. हां फुल दिलदार. लास्ट टाइम पण आम्ही सफरचंद घेतलेले, पैसे नका देऊ बोलतो. म्हटलं खतरनाक आहेत लोक. भाई कहाँ रहते हो आप? इधर के हो आप? लोकल हो? तो मराठी कैसे आते हैं आपको? मराठी कशी येते? मराठी मेरे को मैं बम्बई में 4-5 साल रहा हूँ. अच्छा. मतलब 100 में से 30% आती है मेरे को. भाईला मराठी येते चांगली. कुछ तो बोल के दिखाओ मराठी में, आप बात करो. नहीं. ए भाऊ चांगला है, ठीक है भाऊ. मैं कश्मीर में रहता हूँ. आई शपथ काय करतो. भाई याला मराठी येते मस्त. काश्मीरी आहे, इथेच राहतो. हम लोग है मुगल रोड पे. और क्या लैंडस्केप है, क्या ब्यूटी है. भाई मजा आ गया, मजा आ गया. आम्ही जेव्हा म्हणतो तुम्हाला की अनप्लॅन टूर आहे, अनप्लॅन टूर आहे, अनप्लॅन टूर आहे, तर कसं आहे आम्हाला बेसिकली कुठे फिरायचं, काय फिरायचं आहे हे तर आम्ही शॉर्टलिस्ट करतो. आणि काश्मीरला मी ऑलरेडी 2दा येऊन गेलो आहे. प्लस इतरांचे व्हिडिओज बघ, हे बघ. मला फिरण्याची आवड असल्यामुळे मला मल्टिपल ठिकाणच्या बऱ्याचशा गोष्टी माहिती असतात. सो लॉजिकली क्लिअर होतं की आपल्याला इकडे जायचं, इथून इथे जायचं, इथून तिथे जायचं आहे. आता जसं आम्ही मुघल रोडने आलो, या रोडला जाण्याची इच्छा माझी कित्येक वर्षांपासून होती. सो फायनली आत्ता मी आलो आहे. म्हणजे 3-4 वर्षांपासून मी बरेचसे यूट्यूबर आहेत, त्यांचे ब्लॉग वगैरे बघायचो. बरंचसं थ्रिल होतं ते सगळं. आता ते पूर्ण झालं आमचं वगैरे. सो अनप्लॅन म्हणजे काय, बेसिकली आम्ही गोष्टी ठरवलेल्या असतात, आम्हाला हे व्हिजिट करायचं आहे, पण तिथे पोहोचू की नाही काही माहीत नव्हतं. आता जसं बघा आम्ही काल पूंछमधून निघून, म्हणजे आयडियली आम्ही कालच या ठिकाणी पोहोचणार होतो, पण आम्ही पोहोचू नाही शकलो. सो तेच आहे की संध्याकाळ झाली आणि आम्ही लगेच डिसिजन चेंज केला. तर तुमची ती कपॅसिटी पाहिजे की वेळ पडली की पटकन आपल्याला डिसिजन चेंज करता येत आहेत. आपलं स्टे लोकेशन किंवा या सगळ्या गोष्टी चेंज करता येत आहेत. आणि आजकाल इंटरनेटमुळे सगळ्या गोष्टी इझी झाल्या आहेत. आपल्याला कळतं की बाई तिकडे हॉटेल्स असतील का आजूबाजूला, नसेल का वगैरे. सगळ्या गोष्टी आपल्याला इझिली कळतात. मित्रांनो आता बघू शकता तुम्ही, आपण आहोत काश्मीरमध्ये आणि इथे आम्ही गाणं बघा कोणतं लावलंय. कोकण 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 कोकण.
गेले 2 तास झाले फक्त चढतोच आहे आणि वरती बघू शकता अजून चढतोय म्हणजे हे बघा इथे खाली आहे ना, हे तुम्हाला दिसतं एवढंच नाही, आम्ही याच्या बॅक साईडने आलो आहे. गेले 2 तास कंटिन्युअसली चढतोय आणि मी बघतोय की अरे आता येईल पीक, पण पीक काय येत नाही आहे. आणि ही अशी जागा आहे की इथे ऑक्सिजन आता खूप कमी झालं आहे, त्यामुळे मुवमेंट आहेत आपल्या त्या स्लो करायला लागतील. पाणी वगैरे खूप प्यावं लागतं कारण इथे ऑक्सिजन कमी होतो आहे. पण मी स्पिती लडाख कंटिन्यूस माझं जाणं येणं राहिलं आहे गेले 2-3 वर्षात, त्यामुळे मला फारसा फरक पडेल असं वाटत नाही आणि हे पण जाऊन आलेत. सो आम्हाला याचाच काही फरक पडेल असं वाटत नाही, पण काळजी घेणं आपलं काम आहे. पाणी वगैरे खूप पित राहा. तुम्ही पहिल्यांदाच येणार असाल तर डायमॉक्स वगैरे कॅरी केला तर बेटर राहील तुम्हाला. बघा इथे ऑक्सिजन कमी झालं आहे, त्यामुळे कार किती स्मार्ट असते, ऑटोमॅटिकली RPM वाढवून ठेवलं आहे. जनरली 700-800 RPMला असतो आणि आता 1200 RPMला कॉन्स्टंट आहे गाडीचा RPM, कारण BS6 गाडी आहे. या गाडीमध्ये युरिया जात नाही, पण तशीच आहे समजा तुम्ही गाडी ही. सो त्याच्यामुळे बाकी कारचा तुम्ही परफॉर्मन्स विचाराल तर एकदम टॉप नॉच आहे. अजून तरी म्हणजे आता आमचा अर्धाच प्रवास झाला आहे, अर्धा बाकी आहे, पण कुठे पंक्चर वगैरे नाही झाली आहे, कुठे काही प्रॉब्लेम नाही. आणि या गाडीत टायर प्रेशर दिसतो, त्यामुळे आम्ही कंटिन्युअसली ट्रॅक करत राहतो हवेचा प्रेशर वगैरे किती आहे. तुमच्या गाडीत दाखवत नसेल तर तुम्ही चेक केलं पाहिजे वारंवार की हवा किती आहे. परफेक्ट हवा असणं खूप गरजेचं आहे. जनरली कारमध्ये 32च्या अराऊंड 4ही टायरमध्ये हवा ठेवली पाहिजे. बाकी मायलेज वगैरे पण मस्त मिळतो आहे आणि छान आहे. एव्हरीथिंग इज गुड, मस्त छान, मजा येते, फुल एन्जॉय. बाकी वाटेत आता 1-2 ठिकाणी आमच्या बाजूला येऊन दगडं पडली, पण लकीली कारवर वगैरे नाही पडली, तर ती एक थोडी भीती वाटते. आम्ही थांबताना पण थोडी सेफ जागा बघून थांबायचा प्रयत्न करतो. आणि आता चला पुढे निघूया. आणि आता बाहेरचं तापमान आहे 12 डिग्री सेल्सिअस. वाटेत आता चेकपोस्ट लागला आहे मुघल रोडला आणि आता गारवा जो चालू झाला आहे छान मस्त, आणि नुसते चढतोय. रस्ते रिस्की आहेत, म्हणजे पाऊस पडेल. आमचं लक इतकं चांगलं आहे, गेले 2-3 दिवस कंटिन्युअस पाऊस होता. इथे बेकार मोठ्या प्रमाणात लँडस्लाईड झाली आहे, पण इतकं नशीब आपलं चांगलं आहे की आम्ही आल्यापासून पाऊस वगैरे सगळं थांबलं आहे. म्हणजे पाऊस पडतो पण सकाळी पडतो, बाहेर निघेपर्यंत तो थांबलेला असतो. सो छान, म्हणजे फिरायला पण बेटर पडतं आणि लँडस्लाईड वगैरे अशा काही रिस्क वगैरे पण नाही आहेत. बघा मित्रांनो, मी परत सांगतोय, लास्ट रीलमध्ये पण सांगितलेलं, स्वित्झर्लंड आणि काश्मीर जवळजवळ सेमच आहे. फरक इतकाच आहे, आपले रस्ते आणि स्वच्छता. आपल्या माणसांना सिविक सेन्स नाही आहे ते, बाकी सोडल्यास. आता माझ्या मागे दृश्य बघा तुम्ही, आपला भारत कुठे काय कमी आहे का? हे बघा स्वित्झर्लंड बघा. आणि आता फायनली आपण पीर की गलीमध्ये पोहोचलेलो आहे. हा पास आहे. आता आपण आहोत मिनी स्वित्झर्लंडला, म्हणजेच काश्मीरला. ॲक्च्युली काश्मीरला मिनी स्वित्झर्लंड बोलायला नको, काश्मीर काही स्वित्झर्लंडपेक्षा कमी नाही आहे. फक्त एकच प्रॉब्लेम आहे, आपले रस्ते आणि आपला सिविक सेन्स. या सगळ्या गोष्टी लोक आपली खूप खराब आहेत, सगळीकडे घाण करतात, कचरा करतात. काही आपल्या लोकांना अक्कला नाही आहेत, बट ते सुधारलं तर हे बघा माझ्या मागे. इथे आता ड्रोन उडवतो आहे आणि तो आपला राखील भाई काय करतो? मखाना खातो. चलो लेट्स गो. इथे वरती मस्त गुरं चरतायत, आपण ते शूट करणार आहोत. हे काय चरतायत? शेळ्या चरतायत, ते आपण शूट करणार आहोत. हे पळाल्या सगळ्या पळाल्या. कशा पलटा बघ ना. ये आपकी है ना? ये देखो, अभी इनको भगाता हूँ मैं आपके. ये देखो अभी ये सभी आपकी. ये बेड में हमने नीमक डाला. ये नीमक नहीं. ये देखिए सबको भगा रहा हूँ. ये क्या है?
ये वैसे खेल रहे हैं। यहाँ पे लेके आना इनको, जी लेके आना ये जाओ देसी देसी बात बस फोन कर। अरे वो लेके गया ना उसको, एक राखी ला गया। ये देख मित्रांनो, ही माझी 3rd टाइम आहे काश्मीरला येण्याची। विचार करा मला किती काश्मीर आवडतं। पहिल्यांदा आलेलो तेव्हा एक्स्ट्रीम बर्फ होतं, -15, 16, 17 असं टेम्परेचर असायचं आणि त्याच्यानंतर फुल क्लिअर, म्हणजे परत जुलैच्या अराउंड आलो आहे। सो खूप काश्मीर आवडतं मला। इंडियामध्ये रोड ट्रिप कार घेऊन फिरणं म्हणजे वेगळीच मजा आहे। हे बघा किती मस्त सफरचंद लागले। इथे सफरचंदाच्या बागा आहेत। ॲक्च्युली हे कच्चे आहेत, पिकायचे आहेत, पण किती आलेत एका झाडावर, मल्टिपल, आणि छोटी साईज आहे, छोटी। आणि इथे मस्त हे घोडे चरतायत। आता आपण 4थ्यांदा टाकी फुल करतोय। ॲक्च्युली 100 किलोमीटरची रेंज आहे आणि लास्ट टाईम पण आपण जेव्हा फुल केलेलं तेव्हा 200ची होती। एका फुल टाकीमध्ये आपली कार जवळजवळ 550-600 ते 650च्या अराउंड चालते। चांगला मायलेज दिला तर 600-650 पण जाते, अदरवाईज खराब असेल तर 550पर्यंत। आता परत फुल करतोय, कितीचा जातो तुम्हाला अपडेट येतो। सो ही 4th टाईम आहे। मी घरातून निघताना टाकी फुल केलेली, मग आम्ही जिथे राहिलेलो अहमदाबादच्या पुढे तेव्हा फुल केली, नंतर तो जो हायवे होता जामनगर अमृतसर एक्सप्रेसवे तिथे फुल केली, आणि मग जम्मूला टाकले। त्याच्यानंतर आता डायरेक्ट आपण इथे टाकी फुल करतोय। बघा आपली गाडीची हालत बघा कशी चिखलाने माखली आहे। ॲक्च्युली मला अशी चिखलाने माखलेली गाडी आवडते, म्हणून फक्त ज्या लाईट्स आहेत किंवा जे रिफ्लेक्शन आहेत तेवढं साफ करतो मी, बाकी गाडी साफ नाही करत आहे। तो एक फील राहतो, आपण रोड ट्रिपला आलो आहे, आपण कुठेतरी आलो आहे, काहीतरी अचीव केल्याचा फील राहतो जेव्हा गाडी अशी दिसते तेव्हा। आणि इथे 3030चा डिझेल गेला आहे आणि 35 लिटर 35.5 लिटर। मित्रांनो आता आपण पोहोचलोय शोपियनला, ज्याला ॲपल टाऊन असं म्हणतात। सो आता इथे आम्ही जेवायला आलो आहे। ॲक्च्युली तुम्हाला जसं आम्ही सारखं सांगतोच की गुगल रेटिंग चेक करतो। सो याची रेटिंग चांगली होती, 400च्या अबाव आहे, कारण गाव एरिया आहे। सो फार रेटिंगची अपेक्षा करू नका, पण 400च्या अराउंड आहे आणि 4 स्टार आहे। सो जेवायला आलो आहे, तर तुम्हाला सांगतोच की कसं जेवण आहे, कारण आत्तापर्यंत आम्ही मुंबईवरून निघालो आहे आणि जे खाल्लं आहे फक्त 2 ठिकाणी थोडं आमचं नर्वस झालं, पण ते रँडमली आम्ही गेलेलो, बट रिव्ह्यू चेक करून गेलो आहे। इथे हा गाडव बसून ऑप्शन नसल्यावर जावं लागतं कुठल्याही फालतू ठिकाणी, बट शोधून जिथे गेलो आहे नेहमी चांगलं मिळालं आहे, भारी मिळालं आहे। निघाल्यापासून फुल टाईम मस्त खातो आहे। इथे आता कार पार्क केली आहे आणि या हॉटेलला चाललो आहे आम्ही। चलो इथे बटर नान, रोटी, बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन बिर्याणी,
मटण खिमा आणि पनीर. आणि इथे आता आपलं सर्व जेवण संपलंय. फार छान जेवण होतं, कारण रोहितने रिव्ह्यू बघून घेऊन आलेला आपल्याला. वाटेमध्ये इथे बघा सगळीकडे ॲपल, नुसते सफरचंद आणि दोन्ही साईडला सफरचंद आहेत. जिथे बघाल तिथे सफरचंद, म्हणूनच याला ॲपल टाऊन म्हणतात. समवेअर इन काश्मीर. इथे क्रिकेट खेळत आहेत, इथे छान नदी वाहते आणि तिकडे सनलाईट पडली आहे मस्त. हे नदीचं खोरं बघा किती मोठं आहे, किती लांबवर आहे. म्हणजे अर्धा किलोमीटरपेक्षा जास्त, 700-800 मीटर इतकं लांब आहे हे खोरं. म्हणजे जो ब्रिज आहे तो 600-700 मीटर असेल. आणि इथे मागे वॉटरफॉल आहे. आता आम्ही तिकडे चाललो आहे. ॲक्च्युली मागे डोंगरांमध्ये एक भारी वॉटरफॉल होता, अहरबल वॉटरफॉल म्हणून. या एरियातला खूपच फेमस आहे सगळीकडचा, आणि थोडं हिडन स्पॉट पण होतं ते नॉर्मल टुरिस्टसाठी. पण आता प्रॉब्लेम असा आहे की पहलगाम अटॅकनंतर तिकडे कोणालाच नॉर्मल टुरिस्टला किंवा या लोकांना पण जाऊ नाही देत आहेत, बंद करून टाकले ते. सो तिथे नाही जाता येणार, इथे जाऊ आता आम्ही. हे बघा कसं पाणी वाहतं इथे, छान मस्त आणि एकदम क्लीन पाणी आहे. आता जस्ट इथेच मागे कार पार्क केली आहे. इकडे रिव्हर वाहते आणि इथून पण हा पाणी छान वाहतो. आता जे मी दाखवलं, म्हणजे काश्मीर वेगळं काय आहे. ॲक्च्युली बरेच लोक म्हणतात की अरे इथे पण सेम आहे, तिथे पण सेम आहे, तिकडे पण सेम आहे, कायच वेगळं आहे. जसं आता आम्ही इकडच्या डोंगरांमध्ये फिरत होतो, गाडी चालवत होतो, बऱ्याचदा कोकणासारखंच वाटतं, पण फरक बराच असतो. सो तुम्ही ते फील घेणं, ती फील घेण्याची कला तुमच्यात असणं गरजेचं आहे, आणि ते कळायला पण पाहिजे. सो खूप मस्त वाटतं बघा. खूप मागे छान आहे, घनदाट छोटी, म्हणजे काय म्हणणार याला, झाडी. परत लागलं ते छान पाणी, दुधाळ कलर आहे याला, दुधाळ. छान पूल टाईप बनवलं इथे, ज्याच्यामध्ये लोक छान अंघोळ करतायत पाणी अडवायला. बघा आपला रोहित गेला विचारायला, हे पोरं इथे उभे राहून बघतायत. हे बघा कनाल टाईप आहे, पाटाचं पाणी जातं तसं कनाल टाईप. इथून पाणी चाललंय आणि हेच पाणी जोरात खाली आपटतंय. इथे आता आम्ही ब्रेकफास्ट करतोय, म्हणजे नाश्ता करतोय, काहीतरी करतोय आम्ही. इथे बसलाय इव्हनिंग स्नॅक्स ब्रो. आता आम्ही इथे करतोय, मस्त सर्व केलं यांनी. इथे यांची टपरी आहे, आपली इथे कार पार्क आहे आणि इथे छान नदी आहे. आता आपण काश्मीरमधल्या कुलगाम एरियामधल्या पांचनपथरीला भेट देतोय, जिथे स्वित्झर्लंड टाईप ग्रीन मेडोज आहेत. आपण सारखं स्वित्झर्लंड का बोलतोय मला माहीत नाही, पण तशाच दिसणाऱ्या ग्रीन मेडोज आहेत. सो त्याला आपण भेट द्यायला चाललो आहे. खूपच युनिक प्लेस आहे, इथे कोणच येत नाही, खूपच अनटच्ड आहे. मला नाही वाटत की कोणी टुरिस्ट आले असतील. सो घाबरला आहे आपला माणूस, 4 आतंकवादी मिळाले नाहीत म्हणून. आम्ही आत्ता ज्या ठिकाणी फिरतोय किंवा जे एक्सप्लोअर करतोय ना, एकदमच काश्मीरी गावांमध्ये फिरतोय, म्हणजे एकदम रॉ आतून फिरतोय. कारण जनरली ॲज अ टुरिस्ट म्हणून आपण येतो तर मेन ठिकाणांवरून फिरतो. असं काश्मीरच्या इंटिरियर पार्ट्समध्ये आपल्याला जाता नाही येत. ते आत्ता आमचं एक्सप्लोरेशन चालू आहे. मस्त बघतोय, फिरतोय, यांची घरं, या सगळ्या गोष्टी सगळं बघतोय आम्ही.
फायनली आपण पांचनपत्रीला पोचलो. इथे कार लावली आणि इथून आपल्याला वरच्या साईडला जायचं आहे. ॲक्च्युली आमच्यासाठी पण फर्स्ट टाईम आहे. सो बघूया आता कसा आहे एक्सपिरियन्स. खरंच वर्थ प्लेस आहे का? कारण आम्हाला वाटलेलं की जवळ असेल पण बरंच लांब निघालं. ॲक्च्युली अहरबल वॉटरफॉल म्हणून इथला फेमस आहे. आम्ही तिथे चाललेलो पण पहलगाम वगैरे सारख्या, पण पहलगामला अटॅक झाल्यानंतर ते प्लेस गव्हर्मेंटनी बंद केलं आहे. त्यामुळे तिथेच तिथल्या असणाऱ्या सैनिकांनी तिथे जा असं म्हटलं, म्हणून आता आम्ही इथे आलो आहे. याच्या पुढे आता रस्ता पूर्ण ऑफरोडिंग आहे, हे बघा. त्यामुळे कार मागेच पार्क केली आहे. ॲक्च्युली सर्वांनी लावलेलं आहे, इथून जाऊ शकली असती आपली, पण सेफर साईड लावून ठेवली. बघू, 5 मिनटं चालत जा बोललेत. यांचे 5 मिनटं म्हणजे आपले 20 मिनटं जातात. पहलगामचं जे तोसा मैदान आहे जिथे ते अतिरेकी वगैरे आलेले, त्याच्यापेक्षा कित्येक पटींनी ही भारी जागा आहे. मी तुम्हाला आता ड्रोन शॉट दाखवेन, त्यातून तुम्हाला कळेलच. अजून आम्ही प्रॉपर पोहोचलो नाही आहे, पण इथूनच एक जागेचा ऑरा येतो म्हणतात ना, तो चालू झाला आहे. भाई कसलं सुंदर आहे, कसलं सुंदर आहे. इथून छान नदी वाहते. कसं वाटलं तुम्हाला हे पंचनपत्री ठिकाण? तुम्ही इकडे येणार का? जेव्हा केव्हा काश्मीरला याल का? कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आम्ही बराच वेळ थांबलो, एक तर आलो खूप लेट होतो, 7 वाजले आहेत. इथे ॲक्च्युली 7:30ला सनसेट होतो म्हणून त्या रिस्कवर आम्ही लेट आलो. पण इथले लोकलला आम्ही जेव्हा सांगत होतो आम्ही मुंबईवरून आलो आहे असं तसं वगैरे, भाई लवकर चला, लवकर निघा, कारण सगळे निघालेत, कोणीच वरती नव्हतं. जे लास्टचे दोघं होते ते बोलले जल्दी चलिये. त्यामुळे आता आम्ही निघालो आहे हे एक्सप्लोअर करून. सो आजचा व्लॉग मी इथेच एंड करतो. आता भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये, ज्यात आपण असंच अजून बरंच काश्मीरचे हिडन आणि अनएक्सप्लोअर्ड ठिकाणं एक्सप्लोअर करायला जाणार आहोत. सो स्टे ट्यून. आत्ता आम्ही पुलवामाच्या थोडं आधी इथे या हॉटेलला स्टेला आलो आहे आणि हे ओनर वगैरे आहेत त्यातले, त्यांचा तुम्हाला नंबर वगैरे देऊन ठेवेन. ॲक्च्युली इथे आम्ही आलो तेव्हा इथे यांचे जे बाबा दिसतात तुम्हाला, आपल्या मराठी लोकांना बिझनेस करायला जमत नाही. आम्ही बाहेर थांबलेलो, मी आणि अमित कारमध्ये, आणि रोहित वगैरे रूम बघायला गेला. ते बाबा स्वतःहून आले आणि आम्हाला, अरे बेटा इधर साईड में पार्क करो, म्हणजे गाडी आतमध्ये नीट लावायला सांगितली त्यांनी. तर कसं आहे ना, हे जे 2 शब्द असतात इथेच गेम फिरतो बऱ्याचदा. आपल्या लोकांना हेच जमत नाही. आपण बोलतो की मराठी लोक बिझनेसमध्ये नाही आहेत. हां, ती आपण आपल्याला शिकणं खूप गरजेचं आहे. हॉस्पिटॅलिटी जी बऱ्याच लोकांना जमते, ते बिझनेसमध्ये सक्सेसफुल आहेत. त्यामुळे आपल्या लोकांना नोकऱ्या कराव्या लागतात, मग परप्रांती येतात आणि आपण मग शिव्या घालत बसतो. आता इथे आपलं जेवण आलं आहे, चला जेवून घेऊया.